देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधींनी देशात स्वदेशी चळवळीची हाक दिली होती। या स्वदेशी चळवळीमुळे देशात मोठ्या प्रमाणात खादीचे कपडे बनवून वापरण्याचा ट्रेंडही आला होता। तोच ट्रेंड पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही देशात पुन्हा आणायचा आहे। म्हणूनच त्यांनी खादीचे कपडे वापरण्याचं देशवासियांना आवाहन केलंय। या खादीच्या कपड्यांचे एक प्रशस्त दुकान वर्ध्यात आहे, ते म्हणजे मगन संग्रहालय। आज आपण या मगन संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी वर्ध्याला जाणार आहोत। ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय भारताचा विकास अशक्य आहे। महात्मा गांधींनी ही गोष्ट देशाच्या लक्षात आणून दिली आणि स्वदेशीचं आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत ग्रामीण भागात तयार होणारा शेतमाल आणि कारागिरांच्या वस्तूंना योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत ग्रामीण भागाचं अर्थकारण आणि विकास शक्य नाही, ही गोष्ट महात्मा गांधींना माहीत होती। ग्रामीण भागातल्या गरजेच्या वस्तू ग्रामीण भागातच बनवण्यात याव्यात, यासाठी गांधीजींनी अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची 1938 साली वर्ध्यात स्थापना केली होती। त्यालाच आज मगन संग्रहालय म्हणून ओळखलं जात आहे। मगन संग्रहालय ना नफा ना तोटा या तत्वावर ग्रामीण कारागीर आणि स्वदेशीची चळवळ टिकवण्याची आटोकाट धडपड करत आहे। मगन संग्रहालय को इन सब कामों में कोई लाभ नहीं मिलता। ये नॉन प्रॉफिट जिसे कहते हैं कि बिना लाभ लिए संस्था है। हमारा काम यही है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को गाँव में ही काम मिले, पैसा मिले और समृद्धि मिले। इसके साथ ही बहुत ज़रूरी है किसानों के साथ कि हमारे लाखों कारीगर हैं जो बेरोजगार हो रहे हैं। बांस के काम करने वाले, लोहे का काम करने वाले, लकड़ी का काम करने वाले और बहुत सारे इस तरह के आदिवासी हैं जो बेघर हो रहे हैं, क्योंकि उनके पास कोई काम नहीं गांव में। इन सब का काम गांव वाले खुद दिलवा सकते हैं। हर किसान कारीगर का काम सामान खरीद सकता है। तो हमारा एक नया आंदोलन चल रहा है जिसे हम कहते हैं कारीगर पंचायत। कारीगर पंचायत का खास मुद्दा यही है कि हर गांव में रहने वाले कारीगर, हर शहर में रहने वाले कारीगर का काम हम दें। इसके बजाय कि चीन अपना सामान इस देश में बेचे, हम अपना सामान खुद खरीदें। और मगन संग्रहालय का खास काम ये है कि बिना प्रॉफिट लिए, बिना किसी को लाभ लिए, किस तरह से हम ये काम गांव-गांव तक पहुंचा सकते हैं। इसमें नई तकनीकी लगेगी, नए तरह के औजार लगेंगे, नए तरह का विज्ञान लगेगा। ये सब हम किसानों तक, कारीगरों तक, महिलाओं तक पहुंचाएं। ये हमारा खास उद्देश्य है। आज मगन संग्रहालयाला 7 दशकं पूर्ण झालीत। आजही या संग्रहालयाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीच्या माध्यमातून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत। इथं देशी कापसाच्या आणि देशी पद्धतीनं बनवलेल्या कापडांच्या म्हणजेच खादीच्या कापडांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते। आरोग्यदायी असलेल्या या कपड्यांना चांगली मागणी देखील आहे। इथं देशी कापसाच्या आणि देशी पद्धतीनं बनवलेल्या कपड्यांच्या म्हणजेच खादीच्या कपड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते। आरोग्यदायी असलेल्या कपड्यांना चांगली मागणी देखील आहे। ऋतूप्रमाणे म्हणजे सुती खादी तर ऋतूप्रमाणे त्या प्रत्येक ऋतूत ती सूट होते आणि ते काही नाही, खादी जी आहे घरोघरी बनते आणि गरीब लोकांना याच्यातनं काम मिळतं आणि जो आपला पैसा आहे तो सगळ्या म्हणजे ज्याला गरज आहे अशा लोकांकडे तो जातो। आणि जे मिलमध्ये कपडा बनतो त्या मिलमध्ये कपड्यामध्ये मशीनमध्ये जास्त काम होतं, माणसं कमी लागतात, त्यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्याच लोकांना होतो। आणि इथे मात्र खादी बनवताना जे खूप त्याला कसब लागतं ते लागतं, त्याच्याप्रमाणे ते गरजू लोकांना त्याचा जास्त उपयोग होतो आणि ह्या दोन्ही दृष्टीने खादी खूपच उपयोगी आहे। विदर्भात गेल्या काही दशकांमध्ये रासायनिक पद्धतीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढून शेतीचं अर्थकारण बिघडलंय। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मगन संग्रहालयानं नैसर्गिक शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकरांचं नैसर्गिक शेती तंत्र जिल्ह्यातल्या 2000 शेतकऱ्यांना शिकवलंय। याचा चांगला फायदा आज दिसू लागलाय। या रसायनमुक्त कापसाची खादी बनवून त्यांची विक्री इथंच केली जाते। त्या कापसाला खरेदी केल्यानंतर आपण सूतगिरणीमध्ये त्या कापसापासून आपण हा पेळू तयार केला। हा पेळू आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याला चरख्यावर लावून त्याचं सूत काढलं। या प्रकारे आपण ही सूत काढतो। सूत काढल्यानंतर आपण ही गुंडी तयार होते इथे चरख्यावर। ही एक गुंडी होते आणि या गुंडीपासून आपण मग कापड तयार करतो आणि ते ऑर्गॅनिक कापडाची भरपूर मागणी आहे, पण आपण तेवढ्या प्रमाणात नाही देऊ शकत, आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकत नाही। नैसर्गिक शेती करणाऱ्या 2000 शेतकऱ्यांकडून संग्रहालय कापूस खरेदी करतं। त्याची रुई बनवून चरख्यावर सूत कातून त्यांचं कापड वर्षभर केलं जातं। त्यानंतर त्यावर नैसर्गिक रंग लावले जातात
खादीच्या कपड्यांवर रंग कसे लावले जातात ते पाहूयात. पावडर असतं, त्या पावडरला उकळवून त्यामध्ये आम्ही लोखंड, गूळ आणि पाणी एकत्र घालून त्याच्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन घडवून आणतो आणि फर्मेंटेशन तयार झाल्यानंतर ते मिक्स करतं आणि मिक्स केल्यानंतर असा काळा रंग डेव्हलप होतो. हा काळा रंग जो आहे तो कापडावर मग ब्रशद्वारे आम्ही असा ओढतो. ह्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बघाल तर नंतर मग रंग जो आहे हे थोडासा त्याच्यामध्ये चिंचोक्याची पावडर घालून तो ब्रशद्वारे असा कापडावर आम्ही छपाई करतो. याला प्रिंटिंग टेक्निकच म्हणता येईल. आणि हे तुम्हाला फक्त मगन संग्रहालय समितीमध्ये बघायला मिळेल, कारण हे इनोव्हेशनच इथलं आहे. तर अशा छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे आम्ही खादीला सुंदर बनवण्यासाठी हे प्रयोग म्हणजे विकसित केलेले आहेत की कारण लायनिंग सगळीकडे पॉप्युलर आहेत. रंग लावल्यानंतर कपड्यांवर झाडाच्या पानांचा वापर करून नैसर्गिक चित्रांचे डिझाईन काढले जातात. या कापडावर आता पानाची प्रिंट करतो. हिरव्या पानाची झाडाची तोड लागलेली, त्याला आता शाई लावतो. आणि प्रिंट करतो. अशा पद्धतीनं खादीचे कपडे तयार झाल्यानंतर त्यांची विक्री संग्रहालयाच्या आवारात केली जाते. आज या ठिकाणी वर्ध्यातल्या अनेक महिलांना रोजगार मिळतोय. वर्षापासून काम करीत आहे. जर तो इथे कोणी जर 10 घंटे काम केलं तर 200 रुपये रोज काढू शकते, परंतु मी त्या वेळ अभावी येऊ शकत नाही. मी 10 वाजता येते, 10 ते 5पर्यंत मी इथे काम करते, तरी मी 80-90 रुपयाचं काम काढते. मगन संग्रहालयाप्रमाणे गावोगावी लोकांच्या गरजा भागवणाऱ्या वस्तू गावातच तयार करण्याची नवी चळवळ आज नव्यानं उभं करणं गरजेचं आहे. ही गोष्ट हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच मेक इन इंडिया मोहिमेची सुरुवात केली आहे. यालाच अनुसरून ग्रामीण भागातल्या तरुणांनी मेक इन विलेज या महात्मा गांधींच्या मंत्राला अनुसरून काम सुरू केलं तर शेतीबरोबर ग्रामीण भागातल्या रोजगाराच्या संधी वाढतील आणि ग्रामीण भागाचं अर्थकारण खऱ्या अर्थानं स्वावलंबी होण्याकडं एक पाऊल टाकलं जाईल. गजानन भोयर, साम TV, वर्धा.